गाठी विठ्ठल पायी पडे मिठी अकारोनी सांगे तुका अकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी विढाला विढाला महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्यसे आसनस्थं पदांबोजते जप स्फुरदिक् प्रदेशम विदिन्द्राय देवे सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो करुणा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झाले सेवे लागी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उभेर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागले चरणाला अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा विठाला 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 नाम घेता उठाउटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला जन्माला आल्यानंतर काय करा तर भगवंताचं नाम घ्या नाम घेतलेल्यानं काय होईल महाराज म्हणतात नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी नाम घेतल्याच्या नंतर मात्र महाराज म्हणतात संसाराची तुटी होईल संसाराचा नाश होईल त्याने काय होईल संसाराचा नाश झाल्याच्या नंतर विठ्ठल पायी पडे मिठी महाराज म्हणतात ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी एकदा का भगवंताच्या पायाजवळ आपण लीन झालो की महाराज म्हणतात तो भगवंतापाशी आपण लीन झाल्याच्या नंतर अंतकरणाला जे काही सुख प्राप्त होणार आहे त्या सुखाची व्याख्या महाराज फार वेगळी करून सांगतात महाराज म्हणतात नामा परते साधन नाही जे तू करशी अनेक काही या जगामध्ये सुखही वाक्य जर प्राप्त करायचे असेल तर एकच साधन आहे नामा परते साधन नाही जे तू करशी अनेक काही या जगामध्ये अनेक जरी साधनानं तू देव प्राप्त करण्याकरता जरी या पृथ्वी तलावरती आलास या कलियुगामध्ये जर देव प्राप्त करायचा असेल तर या जगामध्ये कोणतीच कारण नाहीत किंवा कोणतीच साधन नाही म्हणून महाराज म्हणतात नामा परते साधन नाही जे तू करशी अनेक काही महाराज शेवटी या जन्माला आल्याच्या नंतर या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर जगाच्या कल्याणाकरता अवतरित झाले पण नाम मात्र या सजीव सृष्टीमध्ये कुणीही घ्यायला तयार नाही अनेक मार्गाने देव प्राप्त करण्याकरता लोक अनेक पंथांनी अनेक विचारांनी देवाकडे जावी लागली मग महाराज हात जोडतात आणि शेवटी सांगतात हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका एखादं लहान बाळ जर खेळत असेल आणि त्या लहान बाळाला जर आई हाक मारते ए बाळा माझ्या घरी ये पाऊस लागतोय गारा पडतायत तरी ते बाळ ऐकत नाही एवढ्या प्रेमानं आपुलकीनं जरी सांगितलं असेल तरी ते बाळ ऐकत नाही मग आई रागवते आणि रागवल्याच्या नंतर ए मूर्ख कारट्या तुला काही कळत नाही का आता तरी घरी एवढा मोठा पाऊस चालू आहे म्हणजे ज्या पद्धतीनं आई प्रेमानं त्याच पद्धतीनं सांगत असते तसं जगद्गुरु तुकाराम महाराज
हात जोडून सांगतात, हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठला विठ्ठल विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. पण अभंग निवडण्याचं कारण आपल्या क्षेत्र उंडाळे या गावामध्ये अखंड हरिनामस्मरण सप्ताह किंवा नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आपण गेले 34 वर्ष म्हणजे हे 34वे वर्ष आपण आयोजित केलं आहात. आणि या 34व्या वर्षातील पहिल्या दिवसाची नामपर प्रकरणाची सेवा माझ्याकडं संप्रदायाच्या वतीनं किंवा संप्रदायाचा नेम आहे, पहिल्या दिवशी बांधिलकी आहे की पहिल्या दिवशी देवाचं नामपर अभंग असावा, शेवटच्या दिवशी काल्याचा अभंग असावा आणि जागराच्या दिवशी मात्र मागणीपर अभंग असावा. मग आधीमध्ये जरी काय तुम्ही सांगितलं किंवा जरी तुम्ही कुठं गेला तरी चालतंय, मात्र पहिल्या दिवशीचा जागराचा आणि काल्याचा कीर्तनकार मात्र बांधील असतो. आणि त्या पद्धतीनं तुम्ही मला बांधून घेतलंय असंच मी अंतकरणामध्ये जागा केलेली आहे. कारण तुम्ही मला ज्या करता बांधलंय नामपर प्रकरणाची ही सेवा समस्त ग्रामस्थ व पारायण कमिटी यांच्या वतीनं आली. पण मला एक बुद्धीला पडलेला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे तर लोक म्हणतात की डोंबाऱ्याचा खेळ या जगामध्ये कुठेही दाखवायला फार कठीण असतं. पण सहज महाराज सांगतात काय तर डोंबाऱ्याचा खेळ बाहेर दाखवणं फार सोपं असतं, पण त्याच्याच गावात मात्र तो खेळ दाखवायचा झाला तर अंतकरणामध्ये त्याच्यासारखा कठीण प्रसंग या त्याच्या जीवनामध्ये कधीच जरी माझं गाव ओंड असलं आणि जरी मी काही मिनिटाचा किंवा काही तासाचा अंतर जरी पार करून आलो असलो तरी मात्र भाषा तुम्हाला समजणार आहे. म्हणजे जरी या रस्त्यानं खाली गेलं तरी ओणची वेशी लागत्या. म्हणजे गावात आणि गावाच्या शेजारी कीर्तन करायचं म्हटलं तर नेम हा बांधिलकी असतो. म्हणून मी तुम्हाला बोलून गेलो की माझ्या बुद्धीला पडलेला प्रश्न आहे. तुम्ही म्हणता सगळी आपली माणसं आहेत, पण अभिषेक महाराज खरं सांगू का आपल्या माणसांच्या पशीच आपलं कार्य करताना फार भीती वाटते. कारण का डोंबाऱ्याला बाहेर खेळ दाखवणं सोपं असतो, पण गावामध्ये दाखवणं तितकं सोपं नसतं. मात्र तुम्ही त्या आपुलकीनं मला बांधून घेतलंय. मगाचपासून आल्यापासून एवढा पाऊस आहे, एवढं सुंदर आणि देखणं नियोजन तुम्ही केलंय, फार अंतकरणाला समाधान वाटलं. पण ऐका, आज मी इथं जरी कीर्तनाला उभा असलो तरी काही संप्रदायाला पोषक असे दिवस या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही घालवली ही सर्व गुरुवर्य मंडळी आणि काही 2-3 वर्ष आम्ही संस्थेतून आल्यापासून मागं टाळ घेऊन उभं राहायचो. पण मनामध्ये संकल्पना कधी केली नव्हती की उंडाळे गावामध्ये आपलं कीर्तन करावं. म्हणजे अशी इच्छा मला होणारही नाही आणि भविष्यात जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत इथून पुढे सुद्धा माझी इच्छा होणार नाही की उंडाळ्यात कीर्तन करावं. महाराष्ट्र जरी कुठं मला कर्नाटक मध्ये जरी सांगितलं तरी आपण त्या ज्ञानोबा तुकोबरायांच्या आशीर्वादानं ती सेवा करू. पण गावामध्ये करायची म्हटली तर नाही. पण असो ज्ञानोबारायांचा तुकोबरायांचा आशीर्वाद आणि तुम्हा सर्व मंडळींचं असणारं प्रेम अगदी तुमच्या मुलासारखा ज्ञानोबा तुकोबरायची बुद्धी देशील तसा मी सांगण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठला विठ्ठला फार आणि सुंदर देखणं नियोजन. आणि या सुंदर देखण्या नियोजनामध्ये आजची 34व्या वर्षातील पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आणि या नामपर अभंग सेवेकरता निवडला. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला नाम घेण्याचा आग्रह करतात. का नाम घ्यावं तुम्ही म्हणाल महाराज आल्यापासून तुम्ही सांगताय बोलत असताना त्या भगवंताचं नाम घ्यावं. कशा करता आम्ही नाम घ्यावं? ऐका, जन्माला आल्यापासून देवापर्यंत पोचण्याकरता लोक अनेक मार्गाने देवापर्यंत पोचण्याकरता पर्याय निवडतायत. अनेक संप्रदायाच्या माध्यमातून लोक अनेक वेगवेगळ्या पद्धतीने देवाकडे जाण्याचा मार्ग शोधतायत. पण महाराज म्हणतात देवाकडे जाण्याकरता एकच मार्ग आहे
तो म्हणतात की नाम नाम घ्या. आजपर्यंत जन्माला आल्यापासून प्रत्येक जण देव शोधत आलाय. संसारामध्ये तुम्ही आम्ही राहतोय, पण संसारामध्ये तुम्ही आम्ही राहत असताना सुख ही व्याख्या आपल्याला प्राप्त व्हावी किंवा संसार करत असताना सुख ही व्याख्या आपण लाभावी याकरता जीवन रात्र आपण दिवस रात्र आपण हा प्रवास करतोय. पण प्रवास करत असताना ह्या संप्रदायामध्ये मात्र देव आम्हाला कळाला नाही. 34 वर्ष आम्ही पारायण केली, अनेक कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही कीर्तन ऐकली, अनेक पद्धतीच्या मार्गाने आम्ही काय भक्ती श्रवण केली, पण देव आम्हाला भेटला नाही. महाराज म्हणतात देव भेटण्याकरता काय कारण आहे? महाराज म्हणतात देव भेटण्याकरता नामच घेतलं पाहिजे. महाराज तुम्ही म्हणाल नाम का घ्यावं? बरोबर आहे. हल्ली माणसं जीवनामध्ये जीवन जगत असताना, कोणतंही कार्य करत असताना कोणता तरी मनामध्ये स्वार्थ असल्याशिवाय कोणही कार्य करत म्हणून जरी कीर्तन 9ला असलं तरी मी 6ला उगच आलोय का? म्हणजे तुम्ही हसला म्हणजे तुम्हाला कळालं. ज्या अर्थी कीर्तनकार 6ला आलाय त्या अर्थी मनामध्ये काहीतरी स्वार्थ आहे. असो तुम्ही मंडपामध्ये बसलाय म्हणजे तुमच्या मनामध्ये किंवा तुम्हाला सुद्धा काहीतरी स्वार्थ आहे म्हणून तुम्ही बसला आहात. काय स्वार्थ आहे? घरामध्ये झोप 2 तास लागत नाही, पण मात्र कीर्तनामध्ये आनंदानं का भगवंताचं हरिनामस्मरण करायला लागलं आणि भगवंताची सेवा करायला लागली, भगवंताचं एक रूपानं एक चित्तानं नाम घ्यायला लागलं की मात्र घरामध्ये आयुष्यामध्ये आम्हाला कधीच झोप लागत नाही, पण त्या 2 तासामध्ये आनंदाने झोप लागती. म्हणून काही लोक कीर्तनाला येतात. म्हणजे तुमच्या मनामध्ये सुद्धा स्वार्थ आहे म्हणून तुम्ही कीर्तनाला आलात. महाराज म्हणतात स्वार्थ असल्याशिवाय कोणतंही कार्य कलियुगामध्ये माणूस सहजासहजी स्वीकारायला तयार नाही. मग तुम्ही म्हणाला आम्ही भगवंताचं नाम का घ्यावं? भगवंत आम्ही का आमचा करून घ्यावा? ऐका, जीवनामध्ये कार्य करत असताना भगवंताला शरण जा. का शरण जा? महाराज म्हणतात अनेक जन्म प्राप्त झाले, परंतु तू कोणत्याच जन्मात त्या भगवंताला शरण गेला नाहीस, म्हणून त्या भगवंताला शरण जा. महाराज म्हणतात अनेक जन्म प्राप्त झाले, परंतु तू कोणत्याच जन्मात त्या भगवंताला शरण जाण्याकरता किंवा त्या अधिकाराचा तू नाहीस. सजीव सृष्टीमध्ये पाहायला गेलं तर महाराज म्हणतात या सजीव सृष्टीमध्ये प्राण्यांना अनेक जीव आहेत, पण या जीवांना कोणत्याही जीवाला भगवंताचं नाम घेण्याचा अधिकार नाही. तो अधिकार मात्र फक्त त्या मनुष्यरूपी देहालाच आहे. आणि ह्याच्या पुढे जाऊन महाराज सांगतात त्या भगवंतानं, त्या देवानं, त्या भगवंत परमात्म्यानं तुम्हा आम्हाला जन्माला याच करता घातलंय. कशा करता जन्माला पृथ्वी तलावरती घातलं की त्या भगवंताचं एक रूपानं संसारामध्ये चालत असताना नाम माझं घ्यावं याकरताच जन्माला भगवंतानं तुम्हा आम्हाला या पृथ्वी तलावरती पाठवलं. पण पृथ्वी तलावरती पाठवल्याच्या नंतर तुम्ही आम्ही त्या भगवंताचं नाम घ्यायला तयार नाही. मात्र गर्भामध्ये असताना, त्या पोटामध्ये आपण असताना, आईच्या गर्भामध्ये असताना देवाला आपण विनंती करतो या रूपी संसारातून, या दुःखातून आम्हाला बाहेर काढ. देव म्हणतो बरं ठीक आहे, तुम्हाला या दुःखातून मी बाहेर काढतो, पण तुम्ही बाहेर या पृथ्वी तलावरती अवतारित झाल्याच्या नंतर काय करेन? तर भगवंताला मागणं करतो भक्त काय की बाहेर आल्याच्या नंतर, या जन्माला आल्याच्या नंतर काय करेन? भगवंता तुझं नाम घेईन, आणि तुझं का नाम घेतलं की तुझ्या नामाच्या सुखामध्ये आम्ही तल्लीन होऊन जाईन. मग जन्माला तुम्ही आम्ही प्रत्येक जण आलो, वादक आला, कीर्तनकार आला, श्रोते मंडळी म्हणजे प्रत्येक जण जन्माला आलं. देवाला मागणं केलं होतं काय की देवा तू आम्हाला जन्माला घाल, या गर्भातून आम्हाला तू बाहेर काढ. काय करेन? तुझं एक रूपानं एक चित्तानं हरिनामस्मरण करेन, तुझी देवा आम्ही भक्ती करेन. पण देवाला मागणं केलं होतं, पण त्या पद्धतीनं तुम्ही आम्ही कलियुगामध्ये मान्य करायला तयार नाही. जन्माला आलो, मग जन्माला आल्यानंतर काय केलं? अहो जन्माला आल्याच्या नंतर बालपण खेळण्यात गेलं, तारुण्य ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यात गेलं, आणि मात्र
सप्त्याला कीर्तनाला यायला सवड आता मिळाली, मात्र गुडघे साथ देत नाही. ज्या काळात ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली त्यावेळी ज्या काळात सप्त्यात जी माणसं ज्ञानेश्वरी पठण करण्याकरता बसली त्या काळात आम्ही मात्र कट्ट्यावरती बसून त्यांची मापं काढली. महाराज मंडळींनी सप्ताह आनंद लुटाय चालू केला. त्यावेळी मात्र आम्ही याचा त्याग करून आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या संसारूपी देहामध्ये आनंद एक रूपानं एक चित्तानं आम्ही आनंदी होत गेलो. मात्र भगवंताला लक्षामध्ये आलं की आपलं तारुण्य संपलं, आता आपलं वय 70 झालं, आता भाकरी सुद्धा एक आपल्याला खाता येत नाही. देवानं दिलेले दात आपल्याला सगळं काही आपल्याला पडून गेलं आणि देवानं हे अनमोल शरीर दिलेलं, मात्र ते शरीर हळूहळू आपली साथ सोडायला लागलं. मग भगवंताचा विसर पडल्याला भगवंताला आठवावू लागला. काय म्हणायला लागला भगवंताला? भक्त म्हणतो देवा आता काय कर, तुझ्या कीर्तनापर्यंत आम्हाला ने, तिथं श्रवण करण्याकरता आम्हाला त्या व्यासपीठावरती आम्हाला बसण्याची संधी दे. पण भगवंत म्हणतो नाही, गेली 70 वर्ष तू या संसाराचा आनंदानं स्वीकार करत गेलास आणि परमार्थाचा त्याग करत गेलात, आता मात्र ही तुला संधी नाही. मग काय म्हणून पहिली जुनी म्हण आहे, म्हातारी माणसं सांगतात की आता वय झालं की घरातली लोक बोलू लागतात. कशामुळे? हे नको वाटतं, हा त्याग आहे. मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध एखादं कार्य व्हायला लागलं की आपण ते स्वीकारत नाही. हे कशा करता? तर ते भगवंतानं दिलेलं आपलं दुःख आहे. मग सुख कशात आहे? महाराज म्हणतात सुख ह्याच्यामध्ये आहे. कशामध्ये? भगवंताच्या नामामध्ये. देह दिला देह भजना गोमटा, देह दिला देह भजना गोमटा, भजना गोमटा, देव दिला दे 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 भजना गोमटा. तोया झाला पाटा बाधिकेचा, तोया झाला पाटा बाधिकेचा, देव दिला दे भजना गोमटा, देव दिला दे भजना गोमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, देव दिला दे भजना गोमटा, देव दिला दे भजना गोमटा, गोमटा. महाराज म्हणतात देह दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. महाराज म्हणतात देवानं जन्माला कशा करता घातलं? तर देवाचं नाम घेण्याकरता, भजन करण्याकरता. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया भजन, डोळे मुख बोलाया भजन, जेणे तू जोडते नारायण, जेणे तू जोडते नारायण, नाचे जीवापण भवरोग, नाचे जीवापण भवरोग, नाचे जीवापण भवरोग, नाचे जीवापण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख
दिले इंद्रिया हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तुझोरा नारायण आज जीवन पर महाराज म्हणतात दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण दिसे भवरोगा. महाराज म्हणतात काय केलं भगवंतानं. महाराजांनी गोड असं प्रमाण दिलं. काय सांगितलं या भगवंतानं पृथ्वी तलावरती हात मुख पाय कशा करता दिलं. अहो त्या भगवंताचं नाम घेण्याकरता मुख कशाला दिलं. अहो त्या सुंदर असं छान आपल्याला बोलण्याकरता तोंड दिलं त्या भगवंताचं नाम घेण्याकरता. परंतु त्याच मुखानं आपण भगवंताचं वर्णन करत न बसलो आणि कशाचा आनंदानं स्वीकार करत बसलो तर संसाराचं. महाराज म्हणतात हात पाय त्या भगवंतानं कशा करता दिलं. अहो भगवंतानं तुम्हा आम्हाला हात पाय या करता दिलं की या पृथ्वी तलावरती माझा हरिनाम स्मरण होत असेल. एक रूपानं हे गायक मंडळी गात असतील त्यावेळी काय करायचं तर एक चित्तानं एक रूपानं त्या भगवंताच्या हरिनाम स्मरणात तल्लीन होण्याकरता हात पाय आपल्याला दिलं. सत्याकडे येण्याकरता आपल्याकडे पाय दिलं. पण आपण सत्याकडे न येता आपली वाट मात्र दुसरीकडेच जाऊ लागली. मग महाराज म्हणतात हे न काय होईल तो भगवंत तुम्हा आम्हाला प्राप्त होणार नाही. मग महाराज म्हणतात भगवंताचं आम्ही नाम घ्या. मग नाम कशा करता घ्यावं. नाम घेतल्याचा फायदा आहे का की अनेक जन्म प्राप्त होऊन सुद्धा त्या सजीव सृष्टीमध्ये कुणालाही नाम घेण्याचा किंवा नामधारक म्हणून घेण्याचा अधिकार या जगामध्ये कुणालाच दिला नाही. मनुष्यरूपी जीवालाच मात्र दिला. मात्र या जीवाला दिल्याच्या नंतर जीव मात्र त्या भगवंताचं नाम घेण्याकरता तयार नाही. महाराज म्हणतात नाम घेतले नाही तर काय होईल तो संसाराची तुटी होणार नाही. तो मात्र जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपण सुटणार नाही. तुम्हाला जन्म आणि मरण ऐकण्याकरता जरी क्रिया सोपी वाटत असली तरी महाराज म्हणतात एवढी सोपी नाही की सुखाची नाही. महाराज म्हणतात काय सांगू गरिबीची यातना मज भोगिता नारायणा. महाराज म्हणतात जन्माला येत असताना त्या गर्भामध्ये जे काही दुःख आहे ते मात्र त्या एका मातेलाच माहीत असत आणि ते मातेला मिळणार दुःख मात्र तुम्हा आम्हाला त्यातून बाहेर काढावा म्हणून आपण भगवंताला प्रार्थना करतो. एक वेळकारी या दुखावेगा 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 दुरिताचे झाडे उगवणी दुरिताचे झाडे उगवणी आठवीन पाय अवदन वास आठवीन पाय अवदन वास दुरिताचे झाडे उगवणी दुरिताचे झाडे उगवणी आठवीन पाय अवदन वास आठवीन पाय अवदन वास
वेळ करी या दुःखा वेगळी. मात्र गर्भामध्ये असताना आपण भगवंताला विनंती करतो की या दुःखातून आम्हाला बाहेर काढ, आणि बाहेर काढल्याच्या नंतर काय करेन की आम्ही भगवंता तुझं हरिनाम स्मरण करेन. मी बोलून गेलो की गर्भाचं दुःख एवढं आहे, म्हणजे जन्माला यायचं एवढं सोपं नाही. महाराज म्हणतात जन्माला येणं ही क्रिया ऐकायला जरी सोपी वाटत असली तरी ती एवढी ऐकण्याकरता एवढी सोपी नाही. त्याच्याकरता महाराज श्लोक सांगतात. काय ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन केलेलं आहे. 9 मास कष्टलाने 10व्याने प्रस्तुत झाले, एताची कर्म आड तुझी मानाड करी. महाराज म्हणतात जन्माला येत असताना आम्हाला तुमचा आमचा दृष्टांत सांगतात. एक प्रश्न करतो ऐका, त्याचं उत्तरही तुम्ही द्या. ज्यावेळेस एखादी माता आकांत करत असते त्यावेळी त्या मातेला त्या दवाखान्यामध्ये नेलं जातं, आणि दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर डॉक्टर एक सांगतो, या मातेला एकतर काय करावं लागेल, एकतर मातेला वाचवावं लागेल, नाहीतर एकतर मुलाला वाचवावं लागेल. सुंदर पद्धतीनं तुम्ही प्रश्न ऐकून घेतला, मात्र उत्तरही तुम्हीच द्यायचं आहे. मग एक आईला वाचवावं लागेल, नाहीतर एकतर मुलाला. तुम्ही बसलेले आता सर्वांच्या मते 1 रुपया सर्वांनी वाटलं तर कीर्तन 5 मिनिटं थांबूया, सर्वांनी अगदी चर्चा करा, बाहेर जाऊन चहा पाणी घेऊन या, आणि मग या विषयावरती बोलू. याचं उत्तर काय आहे ऐका. काय आहे महिला मंडळ? मग उत्तर देताना अंतःकरणामध्ये दुःख कशाचं आहे, ठामपणे तुम्ही उत्तर दिलं की काय आहे, आईलाच वाचवावी लागेल. आता सर्वांनी प्रत्येकाने मनामध्ये हा प्रसंग आठवा. आता कीर्तन राहू दे साईडला, मात्र या विचार तुम्ही अंतःकरणामध्ये तयार करा. काय त्यावेळी मात्र डॉक्टरांनी सांगितलंय आईला वाचवा. त्या ज्या काही कुटुंबांना आहे त्या कुटुंबांनी डॉक्टरांना सांगितलंय आईला वाचवा आणि मुलाला मारून टाका. अगदी उत्तर छान दिलेलं आहे. प्रत्येकानं मनामध्ये संकल्प करा, मनामध्ये विचार करा. काय जन्माला प्रत्येकाला यायचं आहे. अगदी माग असणाऱ्यांना, पुढे उभा राहणाऱ्यांना, बसणाऱ्यांना सुद्धा या पृथ्वी तलावरती जे जे अवतरलेत, अगदी देवाला सुद्धा जन्म घेऊनच अवतरावं लागलंय. म्हणजे जन्माला हे तुम्हाला मान्य आहे की जन्माला आपण प्रत्येकानं यायचं आहे. मग विचार करा, त्यावेळेस जर आपल्या कुटुंबाने हा निर्णय घेतला असता, एक आईलाच वाचवावं लागेल आणि मुलाला मारलं तरी, बोला, मुलाला मारलं तरी, आता म्हणताय आईला तरी वाचवा, आईला वाचवावं लागेल आणि मुलाला मारून टाकावं. सुंदर उत्तर दिलंय. पण ऐका, त्या काळात जर आपल्या आई वडिलांनी जर निर्णय घेतला असता तर 34 वर्ष कीर्तन ऐकायला सुद्धा आली नसती आणि सप्ताह चालू करणारी सुद्धा इथं नसती. म्हणजे आपण या सुखाला, या सुख सोयाला आपण इथं उपस्थित नसतो, किंवा आपण जन्मालाच आलो नसतो. मग हा निर्णय दुसऱ्या बाबत घेण्याबाबत योग्य आहे. मग आता याचं उत्तर तुम्हाला मिळालं की जन्माला प्रत्येकाला यायचं आहे, आणि त्यावेळेस जर मात्र हा निर्णय घेतला असता तर आपण जन्माला आलो. मग जन्माला तुम्ही आम्ही आलोच नसतो. मग जन्म एवढा सोपा आहे का? महाराज म्हणतात एवढा सोपा नाही. 9 मास कष्टलाने 10व्याने प्रस्तुत झाले, एताची कर्माड तुझी मान अडकले. गुरुनाम गुरुवर्य नामदेव महाराज पटाडे दृष्टांत सांगतात ऐका. शरीर रूपी देह जन्माला येणार आहे, पण ऐका, उंडाळ्याच्या बाजारातून रविवारचा बाजार भरतो. महिला मंडळांना सवय असते की भांड्याचा संग्रह करायचा, आणि संग्रह करत असताना त्यामध्ये विविध प्रकारची भांडी असावी, पितळची असावी. आता पितळची राहिली नाहीत, आता मुडीला गेली आणि त्याची स्टीलची घेतली. स्टीलची असावी, काचची असावी. आता स्टील सुद्धा जाणार, काही कालांतरानं जग पुढे जाणार आणि सर्व काही वस्तू काचच्या. मात्र आता सरबताला आपण ग्लास बघतोय, मात्र बुवाला सुद्धा उद्या पाणी पिताना बाटली प्लॅस्टिकची येणार.
हा काचची आणि मग बुवानी ते टोपण उघडायचं आणि मग ते पाणी प्यायचं. जग पुढं जाणार, वारकरी संप्रदाय सुद्धा त्या दर्जेनं मात्र पुढं जात राहणार. मग महिलांना सवय असते की भांड्याचा संग्रह करून ठेवायची आणि त्या संग्रह करत असताना एका महिलेनं काय केलं तर काचेचं भांड आपण घेत असतो. मग तुम्ही असाल, पुरुष असाल किंवा महिला मंडळ असाल. आता महिला कमी वस्तू घेतात, मात्र पुरुषच बाजारातल्या जास्त वस्तू घ्यायला सुरुवात झाली आहे. हा, मग आपण सर्वजण ती खरेदी काचेचं करत असतो. काचेचं भांड घेत असताना सर्वांना ज्ञात आहे ते काचेचं भांड आपण घरी आणू सुद्धा शकत नाही. म्हणजे आणता आणता ते काचेचं भांड त्या बॉक्स मध्ये सुद्धा फुटण्याची शक्यता आहे किंवा घेता घेता त्या ग्राहकाकडून आपल्या हातातून निष्ठून ते फुटण्याचे सुद्धा संबंध तिथे येत असतात. मग महाराज म्हणतात जसं त्या काचेच्या भांड्याची या शरीराला उपमा देतात, काचेचं भांड जसं बाजारातून घेता घेता ते घरीही सुद्धा येऊ शकतं, टिकलं नाही तर ते जागेवरती सुद्धा घेताना फुटू शकतं. महाराज म्हणतात ते काचेचं भांड घरी आणताना सुद्धा फुटू शकतं, नाही टिकलं तर टिकलं 40 वर्ष 50 वर्ष, नाहीतर आता 70 वर्षे. मात्र ह्याच्या पलीकडे आपण काय आता जीवन जगण्याच्या अधिकाराचं राहिलो नाही. महाराज म्हणतात त्या सजीवाला किंवा त्या मनुष्यरूपी देहाला काचेची उपमा देतात. जसं ते बाजारातून घेता घेता फुटू शकतं किंवा टिकलं तर 70 वर्ष, नाहीतर 100 वर्ष सुद्धा टिकू शकतं. मग महाराज म्हणतात ती जन्माची क्रिया एवढी अवघड आहे, एवढी अवघड आहे. मग या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला निष्ठायचं आहे. मग काय करावं लागेल? महाराज म्हणतात या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर आपल्याला निष्ठायचं असेल, सुख आपल्याला सुख वाक्य जर प्राप्त करायचे असेल तर महाराज म्हणतात एकच केलं पाहिजे, अभंगाचं पहिलं नाम घेता नाम घेता हो, नाम घेता होय संसाराची तुटी आईचा लाभ बांधा गाठी आईचा लाभ बांधा गाठी आईचा लाभ बांधा गाठी आईचा लाभ बांधा गाठी होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी आईचा लाभ बांधा गाठी
म्हणतात नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. महाराज म्हणतात काय करा अहो उठता बसता त्या भगवंताचं नाम घ्या आणि काय करा. तुम्ही म्हणाल आम्ही संसारिक माणसं आम्ही कसं त्या भगवंताचं नाम घ्यायचं. महाराज म्हणतात काम करताना सुद्धा त्या भगवंताचं नाम घ्या आणि त्या का कामामध्ये का काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे जाईल भव श्रम दुःख होईल जाईल भव श्रम होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल महाराज म्हणतात काम करता करता सुद्धा त्या भगवंताचं नाम घ्या. उठता बसता त्या भगवंताचं नाम घ्या आणि का त्या भगवंताचं नाम आपण घेतलं तर काय होईल. महाराज म्हणतात नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. त्या संसाराचा नाश होऊन जाईल आणि त्या का एकदा संसाराचा नाश झाला की विठ्ठल पायी पडे मिठी आईसा लाभ बांधा गाठी. तो लाभ एकदा आपला बांधा मग काय होईल की विठ्ठल पायी पडे मिठी. महाराज म्हणतात संसाराची तुटी होईल. मग तुम्ही संसाराची तुटी जर होत असेल तर नाम घ्यायला काही हरकत. हा महिला मंडळ इकडं नाम घ्यायला काही हरकत. हा जर संसाराचा नाश होणार असेल तर आम्हाला काय सप्त्यात जर तुम्ही 7 दिवस महाराज इथं बसवून ठेवलं आणि नुसतं एक रूपानं 24 तासामध्ये एकच मंत्र तुम्ही जरी आम्हाला भगवंताचं नाम घेण्याकरता जरी लावलं तरी आम्ही तयार. हा म्हणजे आज सकाळी पहाटे 4 पर्यंत कीर्तन संपल्याच्या नंतर हरिनामस्मरण चालू करायचं आम्ही त्याला मात्र तयार आहे. मग हरिनामस्मरण घ्यायला कशा करता तयार आहे तर संसाराचा नाश होण्याकरता आम्ही तयार आहे. तुम्ही नाम घेण्याकरता तयार आहात म्हणजे संसाराचा नाश होणार आहे. एखादं कार्य करत असताना ते चांगलं आहे पण त्याचे दुष्परिणाम वाईट आहेत. हे आपल्याला चांगलं आहे पण हे मात्र ह्याला त्रासदायक आहे. आनंद वाटतो पण मात्र ते शरीराला सुद्धा तितकंच हानिकारक आहे. मग महाराज म्हणतात कार्य करत असताना जितकं म्हणजे लग्न करताना क्रिया फार मात्र सोपी आहे मात्र दुःख त्याचं मलाही माहित नाही पण मात्र तुम्हाला त्याचं चांगलं माहित. सागर महाराज म्हणून सागर महाराजांना त्याच्यापेक्षाही जास्त माहित आहे. म्हणजे तुम्हाला संसारामध्ये संसाराचं उदाहरण दिलं कशा करता किंवा संसार तुमच्या डोक्यामध्ये आहे किंवा तुम्ही संसाराचं नाश करण्याकरता हरिनामस्मरण घ्यायला तयार. महाराज तुम्ही बसल्या बसलेल्या महिला मंडळ सगळ्या म्हणणार मुला समान तू आहेस. इकडं पुरुष मंडळी म्हणत असतील कशा बाया तुला अजून काय करणार संसाराचा नाश केल्याच्या नंतर काय होईल. आम्ही सकाळपासून उठल्यापासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत अगदी आम्ही भगवंताचं नाम घेत नाही. तिकडं आम्हाला सप्त्याकडे जायला वेळ सुद्धा. हा एवढं आमचं आयुष्य आम्ही गुंतून घेतलंय कशा करता एवढा संसार मोठा उभा पुण्याकरता आणि तू माईकवर सरळ सांगतोय की भगवंताचं नाम घ्या संसाराचा नाश. मग आम्ही उद्यापासून कीर्तनाला यायचं का नाही तुम्ही मनामध्ये विचार 100% केला असेल याची मला गॅरंटी आहे. म्हणजे जर एवढं आम्ही कार्य कशा करता करतोय भगवंत सप्त्यात 500 रुपये कशा करता देतोय. भगवंतानं
भगवंताला आपण 500 रुपये दान केल्याच्या नंतर तो भगवंत किमान आपल्याला 5 लाख रुपये तरी कुठनं तरी आणून देईल. 15 रुपयाचा नारळ आता 30 ला झाला. एवढा देवापाशी कशाला ठेवतोय? हा संसार उभं करता आणि तुम्ही सरळ सरळ म्हणताय महाराज की नाम घ्या आणि नाम घेतल्याच्या नंतर काय होईल तर तो संसाराचा नाश होईल. मग तुम्ही ऐका, ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात तो संसार नव्हे. हरिपाठामध्ये सुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करेन, सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके आनंदे भरीना तिन्ही लोके जाईन गे माय दया पंढरपुरा जाईन गे माय दया पंढरपुरा आनंदे भरीन तिन्ही लोके आनंदे भरीन तिन्ही लोके जाईन गे माय दया पंढरपुरा जाईन गे माय दया पंढरपुरा. ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोके. हा आम्ही संसार कसा करेन? आनंदानं करेन. ज्ञानोबाराय 21व्या वयामध्ये समाधी घेत असताना ज्यावेळेस हरिपाठाची रचना केली त्यावेळेस ज्ञानोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात काय तर अवघाची संसार सुखाचा करेन. महाराज म्हणतात तो संसार नव्हे, तो प्रपंच नव्हे. महाराज म्हणतात नाम घेता उठावटी होय संसाराची तुटी. तो कोणता संसार तर जन्माला यायचं आणि मरायचं. विठ्ठल स्वरूप मनोनिया विठ्ठल स्वरूप विठ्ठल स्वरूप मनोनिया. महाराजांनी सुंदर संसार केला ब्रह्मरूप अवघाची संसार केला ब्रह्मरूप छान प्रमाण दिलं की विठ्ठल स्वरूप म्हणून या तो भगवंताचा प्रपंच तो आम्ही संसार मात्र फळाला नेईन. पण कोणता? जन्माला यायचं आणि मरायचं हा संसार. पण तुम्ही आम्ही जो प्रपंच करतोय तो मात्र प्रपंच या संसाराचा आम्ही त्याग करेन. मात्र केव्हा? त्या भगवंताचं आम्ही नाम घेईन. मात्र आपण जन्मावरती बोलत होतो काय जन्माचं एवढं दुःख आहे. मग जन्माचं दुःख नाश करण्याकरता नाम घेता उठावटी होय संसाराची तुटी. तो तुम्ही आम्ही जो प्रपंच करतोय तो प्रपंच नव्हे तर हा संसार जन्माला यायचा आणि मरायचं याचा मात्र नाश होणार आहे. हे तुम्हाला कळालंय. मात्र जन्माला आणि मरायची हा जन्मावरती आपण बोलून गेलो. मात्र मरणही तितकं फार अवघड आहे. म्हणजे जर मरायचं हा शब्द जर आपण इथं श्रवण केला तर अंगावरती मात्र बोलणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या सुद्धा काटे येतात. बसलेल्या सभा मंडपामध्ये कुणाचीही इच्छा नाही की मला कीर्तन झाल्या मरण यावं आणि इथंच मी त्या भगवंताच्या द्वारापर्यंत मी तिथं जावं अशी कुणाच्याही मनामध्ये इच्छा हा म्हणजे मरण हे कोणालाच आवडत नाही. आणि
मात्र मरणही कुणाला चुकत नाही. नाहीतर असं या कलियुगामध्ये नाही की मरण मात्र त्या व्यक्तीला आवडत नाही म्हणून त्याला मरण मात्र चुकतही नाही. तुमच्या जरी मरण लक्षामध्ये नसलं तरी ज्या वेळेस तुमचा नंबर येणार आहे त्यावेळी मात्र तुम्हाला 100% रेशनिंग मिळणार आहे. तुमची गाठ मात्र त्याच्याशी बांधलेली आहे, तो तुम्हाला घेऊन जाणार आहे. मग काय, तो एकदा का घेऊन जाण्याकरता मरण मात्र कुणाला आवडत नाही. महाराज म्हणतात ते कुणालाही चुकत नाही. तुमच्या आमच्यामध्ये सभा मंडपामध्ये बसलेल्यांच्या कुणाच्याही मरण लक्षात नाही आणि सांगणाऱ्याच्या सुद्धा मरण लक्षात. मात्र दिसला जरी मात्र उद्या बुवा मोबाईलला तरी मात्र तो परवा दिवशी असेल याची गॅरंटी. मग कमवताय कशासाठी? मात्र ऐका, एवढं सर्व आपण कमवतोय कशा करता? हा संसार रणगाडा चालावा या करता. मग ऐका, मरण कोणालाही चुकत नाही. जसं या उंडाळ्याच्या बाजारामध्ये आनकर चोपदारांनी रविवार आला म्हणून घरी शेवगे शेंगा मंगळवारी न्यायच्या, काला झाला की मात्र शेवगेच्या शेंगा घेऊन जायचं म्हणून अभिषेक महाराजांच्याकडनं 100 रुपये घेतले आणि 100 रुपयाच्या घरी शेवगेच्या शेंगा मात्र घरी नेल्या आणि त्याचा मात्र भाजी आमटी काय केली असेल तो त्यांनी स्वीकार केला आणि ग्रहण केलं. आनंद त्यांना मिळाला. ऐका, जीवन जगताना जसा आपल्याला आनंद मिळतोय तसा त्यांना त्या जेवणातून आनंद मिळाला. मात्र बरीच दिवस निघून गेलं. 34वं वर्ष सुद्धा पुनरावृत्ती झाली आणि 35वं वर्ष आलं आणि आनकर चोपदारांची भेट व्हावी. आणि आनकर चोपदारांची भेट झाल्याच्या नंतर काय सांगितलं? महाराज, तुम्ही मागच्या वर्षी माझे 100 रुपये बाजारातून घेतले होते, ते मात्र परत तुम्ही अजून मलाही अद्याप दिले. जरी मात्र आनकर चोपदारांनी सांगितलं, महाराज रामकृष्ण हरी क्षमा करतो, 100चं 100 व्याज करा आणि 10% ही 200 रुपये तुम्हाला घ्या. पण महाराजांनी सांगितलं हे 100 नको, माझे जेवढे कमाईचे 100 आहेत तेच मला द्या आणि हे 100 तुम्ही घ्या. मात्र आनकर चोपदारांनी शेवट दर्शन घेऊन सांगितलं, महाराज 1 वर्षामध्ये मी तुमची परतफेड करू शकलो नाही, माझ्या लक्षामध्ये नव्हतं म्हणून, पण मात्र देणाऱ्याच्या लक्षामध्ये होत. जन्माला त्यानं तुम्हाला घातलंय, मग न्यायचं सुद्धा त्याच्या लक्षामध्ये. म्हणून कीर्तनाला लवकर 8:45 येऊन 9ला आपलं कधी टाइम येईल आणि कधी आपण घोड्यावरनं रेड्यावरनं स्वारी जाईल आपली ह्याची गॅरंटी. म्हणून सर्वांनी वेळेत यायचं. एवढं सुंदर राजू महाराज गातायत त्याचा आनंद घ्यायचा, सुंदर हरिनामस्मरण करायचं. तर हा मिळणारा आनंद प्रपंचामध्ये पुरेल इतका आनंद आहे. तुम्ही आम्ही 365 दिवस दिनकर्या जगतो, परंतु हा आनंद तुम्हाला कुठेच भेटणार. सप्त्याचाही आनंद कुठे भेटणार नाही आणि वारी झाली त्याचाही आनंद राजे कुठे भेटणार. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, 2 तासामध्ये तरी भगवंताचं नाम घ्या, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. एवढा आनंद या जगामध्ये तुम्हाला कुठंच भेटणार नाही. तिकीट काढून आपण कीर्तनाला यायचं अशी सुद्धा गावानं अजून सिस्टीम चालू केली
नाही, फुकट यायचाय, रुपया न देता न घेता, तरी मात्र माणसांना फुकटचं आवडत. हा, म्हणून आपण सुद्धा इथून पुढं कार्य करताना कोणतंच फुकट करायचं. हा, फुकट केलेलं कार्य कुणाच्याही लक्षामध्ये राहत. हा, मी उद्या फुकट इथनं कीर्तन आज करून गेलो, उद्या तुम्हाला त्याची जाणीव महादेव काका राहणार आहे का? सरळ नाही म्हणताय. म्हणून मी ठरवल्याशिवाय इथनं पुढं येत. हा, ऐका, आपण विनोदाचा भाग सोडून घ्या. हा आनंद आहे, हा सुख सोहळा या जगामध्ये कुठंच भेटणार नाही. हा सुख सोहळा जर प्राप्त करायचा असेल तर जन्म मरण मात्र आधी दुःखाचं अनिवार्य केलं पाहिजे. जन्माचं एवढं दुःख आहे, मग मरणाचंही त्याच्या उलट दुःख आहे. महाराज म्हणतात मरणाचं किती दुःख आहे. अहो, मरत असताना ते मरणाचं जी क्रिया आहे ती एवढी सोपी आहे का? मुळातच सोपी नाही. महाराज म्हणतात मग काय, मरण कधी येतंय असं बसलेल्यांच्या पैकी आपण म्हणतो, ए भगवंता. म्हणजे एखादा मृत व्यक्ती झाल्याच्या नंतर महिलांना जास्त ओरडायची सवय असते की कशाला देवाही केलंस, त्याच्या जागी जर मला नेलं असतंच. आणि यमदेव तिथं यावं आणि यमदेवानं सांगावं हे तीर्थ आणलेलं आहे, ह्याच्यावरून 3 वेळा या प्रेतावरून उतरायचं आणि ते तुम्ही प्या. ते मात्र पेल्याच्या नंतर तो माणूस जिवंत होईल आणि मात्र तुम्ही ज्यानं हे अमृत घेतलेलं आहे तो मात्र मरण स्वीकारेल किंवा त्याला मरण येईल. आता ते म्हणलेलं काय, भगवंता त्याच्या जागी मला नेलं असतंच तर म्हणणारी सुद्धा मात्र त्या गावात सुद्धा दिसायची. हा, म्हणजे मरण मात्र आपण म्हणतो फक्त आम्हाला हवाय, पण मरण हे कोणीही स्वीकारायला तयार नाही. मात्र ऐका, जरी आपण स्वीकारलं नाही तरी जन्माला 100% आलोय, त्या अर्थी मरणार सुद्धा आहे. मग हे कार्य आपण मनामध्ये घेऊन पुढं वाटचाल करा. त्यानं काय होईल, ती वाटचाल सुखाची आणि समृद्धीची होईल. म्हणजे काय आहे, बाण दुसऱ्याचा रेटत असताना, दुसऱ्याची माती आपल्या रानात घेत असताना विचार करा, आपल्याला एक दिवशी जावं लागणार. हा, मग त्याच्यातली माती आपल्या वावरात टाकण्यापेक्षा आपल्यातलीच माती त्याच्या वावरात टाकलेली कधी चांगली. मग तुम्ही म्हणतो इथं कोणीही बघायला नाही, मात्र तो देव बघत असतो. म्हणून ह्या जीवनामध्ये एक रूपानं त्या भगवंताचं नाम घ्या. महाराज म्हणतात काय करा, त्या भगवंताचं नाम घ्या. नाम घेतल्याच्या नंतर काय होईल, तो विठ्ठल पायी पडे मिट्टी. कशी विठ्ठल पायी पडे मिट्टी? महाराज म्हणतात, दृष्टांत सांगतात. वाल्मिकी एक काही गुंड होता. कशा करता, तर वाल्मिकी काय करायचा की तुम्हा आम्हाला जात असताना त्या काळामध्ये साधनं नव्हती की एखादा महाराज कीर्तनाला आला तर संध्याकाळी त्याला जाण्याकरता 2 व्हीलर अनेक साधनं त्या काळात नव्हती. मग सकाळी उठून तो प्रवास करायचा. पण चालत प्रवास करत असताना त्या काळामध्ये वाल्मिकी काय करायचा, तर तो वाल्मिकी ऋषी अडवायचे आणि काय करायचे, तर तुमच्या आमच्याकडून तुम्हाला तिथं मरण पावायचे, तुमची हत्या करायचे आणि तो त्या हंड्यामध्ये तुमचं शरीर टाकून द्यायचे. अशी जुनी म्हण होती. आणि त्या हंड्यामध्ये 7 रांजणं भरली. एवढी वाल्मिकी ऋषींनी हत्या करत गेले आणि हत्या केली. नारद मुनी एकदा त्या वाटेनं येताना दिसले. नारद मुनींना अडवलं. नारद मुनींनी सांगितलं, जेवढं काय आहे, जेवढं बी रातचं मिळालंय, भगव्या पाकिटात जेवढं 5,000 आहेत, 10,000 आहेत, अगदी 25,000 सुद्धा असतील, मला काय माहित. हा, ती मी चेक केल्यावर तुम्हाला उद्या सांगतो. जेवढं बी काय उंडाळकरांनी पाकिट दिलंय तेवढं सगळं आता माझ्याकडं. अहो, मी सांगितलं, मी रात्री पाकिट घेतलंच नाही. रात्री अभिषेक महाराजांच्याच घरात पाकिट. मग तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे चिपळे आणि विण आहेत. हा तुम्हाला धरा, मात्र मला मारू नका. वाल्मिकीने दरोडेखोर होता. सांगितलं 7 रांजणं भरली.
परंतु मी तुला सोडणार नाही. जेवढं बी काय आहे तुझ्याकडं तू दे. नारद मुनींनी सांगितलं माझ्याकडं काहीच नाही, माझ्याकडं फक्त चिपळ्या आणि विणा आहे, हा तुम्हाला घ्या. ह्या चिपळ्या आणि विण्याचं मी काय करू? नारद मुनींनी सांगितलं हे जी तू पाप करतोयस या पापाचा धनी मात्र घरी कोण आहे का विचार. आपले वाल्मिकी घरी गेले आणि विचारलं आपल्या पत्नीला की हे आजपर्यंत तुम्हाला जगवण्याकरता कार्य करतोय, एवढ्या सर्वांची हत्या केली, 7 रांजणं भरली, हे कशा करता केलं? मात्र हे पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का विचारलं. मात्र सांगितलं की या पापामध्ये तुमच्या आम्ही सहभागी नाही, मात्र तुम्ही जे बी काय पुण्य कराल त्यामध्ये मात्र पत्नीचा हिस्सा तेवढा आहे, मात्र पापाच्या धन्यामध्ये आमचा काही हिस्सा नाही. वाल्मिकी आपल्या नारद मुनींच्याकडे आले. बांधलेल्या झाडाला वाल्मिक ऋषींनी नारद मुनींना सोडलं आणि आलिंगन गेले आणि सांगितलं नारद मुनी तुम्ही जे सांगितलं होतं ते मला मात्र कार्य लक्षात आलं आणि या केलेल्या कार्याची क्षमा मला उतरण्याकरता, या कार्यातून आम्हाला लीन होण्याकरता काय करावं लागेल? नारद मुनींनी सांगितलं एकच करावं लागेल, त्या भगवंताचं नाम घ्यावं लागेल. कोणतं नाम? राम राम. पण आयुष्यभर एवढं पाप केलं होतं, जन्माला आल्यापासून गावाचं आजपर्यंत आम्ही कुणाचं सोडलं नाही, मग मात्र जन्माला येताना देव न्यायला आला नाही तर यमच न्यायला आला. मग एवढं आपण कार्य शुद्ध करतोय याची सुद्धा जाणीव त्या नारद मुनींनी सांगितली की वाल्मिक ऋषींना नव्हती. आणि वाल्मिकीनं काय केलं तर नारद मुनींना आलिंगन दिलं आणि सांगितलं या कार्यामध्ये आमचा कोणताही वाटा नाही, याच्यातून आम्हाला भगवंताकडे जाण्याचा मार्ग सांगा. तर नारद मुनींनी सांगितलं याच्यामध्ये एकच मार्ग आहे, राम, श्री राम, जय राम, जय जय राम. मात्र ह्या नामाची उच्चारता येत नव्हती, एवढं पाप केलं होतं. मात्र वाल्मिक ऋषींनी मरा 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 म्हटल्याच्या नंतर राम हा शब्द उच्चारत गेले आणि तिथं समाधिस्थ झाले. आणि समाधिस्थ झाल्याच्या नंतर आपल्या शरीरावरती वारूळ आणि घनदाट जंगल निसर्गाभोवती तयार झालं. आणि मात्र नारद मुनी एक दिवस आले आणि कुठून आवाज येतोय बघितलं तर त्या वारुळातून, आणि वारुळातनं साफसफाई केली, बघितलं तर वाल्मिकी होते आणि त्यांना समाधीतून जागा केलं. काय विचारलं की तुम्ही हरिनामस्मरण त्या भगवंताचं कित्येक वर्ष झालं घेतलं. वाल्मिक ऋषी नारद मुनींना आलिंगन गेले आणि सांगितलं तुम्ही जी तपश्चर्या मला करण्याकरता सांगितली होती ती मात्र मी पूर्ण केली. आणि मग काय झालं की लिहिले रामायण रामादी, भगवंताला सुद्धा वाल्मिकी या दरोड्याचं वाल्मिकी ऋषी झालं. आणि त्या भगवंताला वाल्मिकी ऋषींनी जेवढे काय लिहिलं होतं त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांना कार्य करावं लागलं. म्हणजे विठ्ठल पायी पडे मिट्टी. कशामुळे तर त्या भगवंताचं हरिनामस्मरण केल्यामुळं. अभंगाचं 2रं चरण. बा
लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडले मेटे विठ्ठल पायी पडले मेटे ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ महाराज म्हणतात काय ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. जगामध्ये जन्माला आल्याच्या नंतर एवढं कार्य करा की त्या भगवंतानं आपल्याला चरणावरती किंवा त्या चरणापाशी आपल्याला जागा देण्याकरता काय करा तर नाम घ्या सर्वांनी एकदा. आता थंडी एवढी वाजते, तुम्हाला थंडी वाजते, परंतु ते राजू महाराज गायल्याच्या नंतर सुद्धा थंडीचा नाश होतो आणि अंगामध्ये एक अनोळखी ऊर्जा येते आणि त्या भगवंताच्या नामामध्ये डुलू वाटतं. जे बी काय झोपलेले आहेत आता शेजारच्यांनी जागा करा. आता वेळ संपत आली आणि कीर्तनही लवकर संपणार आहे. आता तुम्हाला त्याची जाणीव झाली. आता काय करा सर्वांनी बसलेले अगदी बाहेर कट्ट्यावरती खाली सर्वांनी एकान भगवंताला वरती हात करा आणि त्या पंढरपूरच्या पांडुरंगरायाला हाक गेली पाहिजे की तो भगवंत परमात्मा या रावयामध्ये अहो भगवंत इथेच आहे, परंतु तो भगवंत तुम्हा आम्हाला दिसण्याकरता तेवढा आपला अधिकार नाही किंवा तेवढी दृष्टी आपल्याला अजूनही प्राप्त झाली नाही. मग तो भगवंत तुम्हा आम्हाला मिळण्याकरता काय करा सर्वांनी आपले हात वरती करा. अगदी बसलेल्यांनी ज्यांना ज्यांना भगवंतानं 2 हात दिलेत ते स्मरण करण्याकरता आलोय. मग तो अधिकार आम्हाला आहे का? भगवंत आम्हाला न्यायला नक्की येईल का? भगवंत आम्हाला भेटेल का? हो 100% भेटणार. पण महाराज म्हणतात तो भेटण्याकरता नामा परते साधन नाही जे तू करसी अनेक काही. या जगामध्ये कोणतंच कार्य करण्याकरता म्हणजे देव भेटण्याकरता कोणती जरी कार्य केली तरी ते कार्य तुम्हाला सक्सेस होणार नाही. त्याकरता भगवंतानं एकच सांगितलेलं आहे काय करा अहो माझं हरिनामस्मरण घ्या, मुखानं हरिनामस्मरण घ्या. अगदी जगद्गुरु तुकोबराया जसं मगाशी आईचं उदाहरण दिलं, जसं लेकरू आई लेकराला हाक मारते परंतु लेकरू त्या घरामध्ये यायला तयार नसतं. मग शेवटी आईला राग येतो आणि आई सांगते मूर्ख कारट्या आता तरी घरात ये, एवढा मोठा पाऊस येतोय, वीज वाऱ्याचा आपल्या घरामध्ये तू थांब. कशा करता सांगते चिडली जरी असली तरी मनामध्ये अंतकरणाचा भाव शुद्ध असतो, प्रेम त्या शब्दामध्ये असतं. आणि तसंच जगद्गुरु तुकोबराया शेवटी हात जोडून सांगतात सांगे तुका सांगे तुका सांगे तुका नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी. नाम घेता नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी. विठ्ठल विठ्ठल पायी पडे मिठे पडे मिठे
विठ्ठल पायी पडे मिठी पायी पड़े मिट्टी पड़े मिट्टी पड़े मिट्टी पड़े मिट्टी पड़े मिट्टी विठ्ठल बारा विठ्ठल पायी विठ्ठल पाय पडन मिठी मिठी विठ्ठल पायी विठ्ठल पायी पडन मिठी विठ्ठल पायी पडन मिठी विठ्ठल 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 पायी पडन मिठी पडन मिठी पडन रे विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे ऐसा लाभ बांधा ऐसा बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी जन्माला आल्याच्या नंतर मरेपर्यंत काय करा तर त्या भगवंताच्या चरणावरती लीन होण्याकरता नाम त्या भगवंताचं या जगामध्ये श्रेष्ठ आहे. या जगामध्ये बाकी काही श्रेष्ठ नाही, मात्र काय श्रेष्ठ आहे या जगामध्ये तर नाम श्रेष्ठ आहे. म्हणून महाराज म्हणतात नाम घ्या आणि नाम घेतल्याच्या नंतर आपल्याला जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर लाभेल आणि तो भगवंत आम्हाला सुद्धा भेटण्याकरता येईल. झालेली कीर्तन सेवा त्या पंढरीश भगवंत पांडुरंगरायाच्या चरणावरती सेवा अर्पण करून संत ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणावरती सेवा अर्पण करून त्याचबरोबर ज्यांच्या दरबारामध्ये कीर्तन सेवा चालू आहे ते शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय त्या भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा असे असणारे कपिदोष भक्तराज हनुमंतराय यांच्याही चरणावरती सेवा अर्पण करून सेवे ज्यांच्यामुळे तुमच्या समोर गेली 2 तास काही अभंगाची मांडणी करता आली. गुरुवर्य गुरुनाम हरिभक्त पारायण दादा महाराज तुळसनकर त्यांच्याही चरणावरती सेवा अर्पण करून लव हरिभक्त पारायण गुरुवर्य लवदासजी महाराज शेकेवाडीकर त्यांच्याही चरणावरती सेवा अर्पण करून लव बाबांचं तुम्हाला
7 दिवस नामदेव महाराजांचं चरित्र आहे, पंढरीचं महात्म्य आहे, सर्वांनी श्रवण करा. त्याचबरोबर सर्व सेवेकरता उपस्थित सर्व गुरुवर्य मंडळी ज्यांनी लहानपणापासून हे कार्य मी जगत असताना, म्हणजे मुलगा अंगणवाडीत शिकत असताना ते तवापासून आहेत, म्हणजे जेव्हा मला फेटा धोतर नेसता येत नव्हतं तेव्हापासून असणारी ही मंडळी, अगदी राजू महाराज आहेत, मनोहर महाराज आहेत, इकडं सागर महाराज आहेत, अभिषेक महाराज आहेत, इकडं आपल्या फार भागाची मोठी परंपरा असणारे बाबा महाराज, तेही चरणावरती मगाशी बघितल्याच्या नंतर अजून शर्ट काय वाळ्याला, हा असे आदरयुक्त मनामध्ये ज्यांची बेते आहे तेच बरोबर बाबा महाराज आहेत, त्यांच्याही चरणावरती सेवा अर्पण करून मृदुंगासाठी सेवेकरता 2 दिग्गज मंडळी अगदी अमर महाराज आहेत, त्यांना पदव्या लावली तेवढ्या सुद्धा कमी आहेत. राजू महाराजांना, मनोहर महाराजांना, ह्या महात्म्यांना जेवढ्या बी तुम्ही पदव्या लावेल तेवढ्या सुद्धा त्या कमीच आहात, म्हणजे उत्तम ह्याच्या पलीकडे सुद्धा पदवी नाही अशी असणारी प्रेमाची मंडळी 2 चोपदार आहेत. आणि लहानपणापासून संस्थेमध्ये असताना ज्यांचं मार्गदर्शन आहे ते हरिभक्त पारायण आपल्या गावचं भूषण, कराड तालुक्यामध्ये, म्हणजे ते जरी आळंदीच्या वाटेला चालायला लागले तरी परभणी जालना साईडची लोक त्यांना आपली दिंडी सोडून दुसऱ्या दिंडी सोडून आपल्या दिंडीमध्ये येतात. त्यांच्या आवाजावरती, ज्यांच्या जिभेवरती सरस्वती विराजमान आहे. आपल्या गावचं भूषण हरिभक्त पारायण अभिषेकजी महाराज उंडाळकर वाजवा टाळ्या. नाही, आम्हाला त्याचं ज्ञात आहे, गावचा माणूस असला की टाळ्या मात्र तुम्ही लय जोरात वाजवता, पण असो तुमचं सर्वांचं प्रेम आहे. अशी मंडळी ज्यांचं मार्गदर्शन आहे, सागर महाराज आहेत, तुम्ही सर्वजण मंडळी, सर्व प्रेमाची मंडळी, सर्वांचं दर्शन घेतो. अगदी ज्यांनी लहानपणापासून हे परमार्थ जीवन जगत असताना ज्यांनी मार्गदर्शन केलं ही बरीच मंडळी आहेत. आणि ज्यांचं फोन आला होता, महादेव काकांचा फोन आला उंडाळ्यातली पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा, तुम्हाला पहिला दिवस चालेल का? म्हणलं महादेव काका पहिला दिवसच मला पाहिजे, दुसरा दिवस सुद्धा मला नको. पहिल्या दिवशी एवढा ड्रेस भिजलाय, दुसऱ्या दिवशी किती भिजल याची गॅरंटी. हा, म्हणून त्यांचं असणारं सुद्धा प्रेम, किंवा तुम्ही सर्व प्रेमाची मंडळी सर्वांचं दर्शन घेतो. आणि जर चुकला असेल तर ते माझ्या वाणीचा दोष, म्हणून मला माफ करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.